Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आता आपण पाहणार आहोत 25 डेली यूज सेंटेन्स अँड कॉमन फ्रेजेस टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश पार्ट 7. जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल की आतापर्यंत आपण मोस्टली सगळे इंग्लिश ग्रामर कव्हर केलं आहे. त्यात पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, फॉर्म्स ऑफ वर्ब असे जवळजवळ 100 व्हिडिओ आपण बघितले आहेत. आज आपण असे काही सेंटेन्स बघणार आहोत ज्याचा आपण रोजच्या बोलण्यात, ऑफिसमध्ये, घरी कुठेही वापर करू शकतो आणि ते बऱ्याचदा स्पेसिफिक कोणत्याही टेन्सच्या प्रकारात किंवा विशिष्ट फॉर्म्युला त्यांच्यासाठी नसतो. ते सेंटेन्स आपल्याला वारंवार ऐकून ॲज इट इज लक्षात ठेवायचे असतात आणि योग्य वेळेला त्यांचा वापर करून तुम्ही सहज समोरच्याला इम्प्रेसही करू शकतात. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. An idle mind is devil's workshop. रिकामं मन सैतानाचा कारखाना असतो किंवा घर असतं. An idle mind is devil's workshop. Neither borrow nor lend. उसने देऊ नका आणि उसने घेऊ नका. Neither borrow nor lend. Neither deceive nor be deceived. तुम्ही फसू नका आणि दुसऱ्याला फसवू नका. Neither deceive nor be deceived. He pretend to know everything. तो सर्व काही माहिती असल्याचं ढोंग करतो. He pretend to know everything. Kindly excuse me for the trouble. त्रास दिल्याबद्दल मला माफ करा. Kindly excuse me for the trouble. Long illness has made me weak. दीर्घ आजाराने मला अशक्त बनवलं आहे. Long illness has made me weak. What post do you hold? तू कोणत्या पदावर आहेस? What post do you hold? You're good for nothing. तू कोणत्याही कामाचा नाहीयेस. You are good for nothing. My health is down. माझी तब्येत खालावली आहे किंवा बरी नाहीये. My health is down. My throat is hoarse. माझा घसा बसला आहे. My throat is hoarse. It was drizzling all through the night. संपूर्ण रात्रभर रिमझिम पाऊस पडत होता. It was drizzling all through the night. The sky is overcast. आकाश ढगाळलेलं आहे. The sky is overcast. I am feeling giddy. मला चक्कर येते. I am feeling giddy. Umbrella is of no use in heavy rain. मुसळधार पावसात छत्रीचा काहीही उपयोग होत नाही. Umbrella is of no use in heavy rain. I got drenched. मी भिजलो. I got drenched. It is raining cats and dogs. खूप मुसळधार पाऊस पडतो आहे. It is raining cats and dogs. Fools praise fools. म्हणजे मूर्ख माणसं मूर्खांची प्रशंसा करतात किंवा वेडी माणसं वेड्या लोकांची प्रशंसा करतात. Fools praise fools. The wind is almost still. वारा जवळजवळ स्तब्ध झालाय किंवा स्थिर झालाय. The wind is almost still. While going, take care. जाताना काळजी घे. While going, take care. I will make you betting dust.
मी तुला धूळ खाण्यास भाग पाडेल. हे मोस्टली आपण रागाने म्हणतो. आय विल मेक यू बिटिंग डस्ट. बाय गॉड्स ग्रेस, देवाच्या कृपेने किंवा दयेने. बाय गॉड्स ग्रेस एव्हरीथिंग इज ऑल राईट नाव, असं आपण म्हणतो. म्हणजे देवाच्या कृपेने सगळं काही ठीक आहे. बाय गॉड्स ग्रेस. ओ माय गुडनेस, अरे बाप रे. आश्चर्य व्यक्त करायचं असेल तेव्हा आपण म्हणू शकतो ओ माय गुडनेस. टाइम वन्स लॉस्ट कांट बी रिगेन्ड. निघून गेलेली वेळ पुन्हा कधीही येत नाही. टाइम वन्स लॉस्ट कांट बी रिगेन्ड. An empty vessel makes much noise. रिकामं भांड खूप आवाज करतं. An empty vessels make much noise. To the good, the world appears good. चांगल्या लोकांना सर्व जग चांगलं दिसतं. To the good, the world appears good. Now it's your turn. Speak aloud. आता स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स दिसतील. त्यातले फक्त इंग्लिश सेंटेन्स तुम्ही लाऊडली बोलायचंय, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, सो ऑल द बेस्ट.
तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स 5-6 वेळेला व्हिडिओ रिवाइंड करून बघा किंवा रोज झोपण्यापूर्वी डोळे मिटून शांतपणे काही दिवस वारंवार ऐका. या सेंटेन्सचे पण आपण सिरीज करणार आहोत, रोज 25 सेंटेन्स. सो तुम्ही एका पार्टचे 25 सेंटेन्स 4-5 दिवस वारंवार ऐकून तुमच्या पूर्णपणे लक्षात आले असं तुम्हाला वाटल्यावर तुम्ही सेकंड पार्ट, त्यानंतर थर्ड पार्ट अशा पद्धतीने बघा. रोज ऐकल्याने ते तुमच्या सहज लक्षात राहतील आणि आपोआप सिच्युएशननुसार तुम्ही बोलू लागाल. ओके, सो ऑल द बेस्ट. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.